आज मी पाहतोय की बाबूराव हा मागच्या विधानसभेत आमदार झाला असता, परंतु त्याला तिकीट द्यावं म्हणून मी प्रयत्न केला. बाबूराव तू साक्षीदार आहेस, कारण बोले सर्वसामान्य माणूस आहे. म्हणाले कसं खर्च करणार, तो कसं प्रचार करणार, त्याच्याकडे किती पैसे आहेत. अरे मी बोललो त्याची जबाबदारी मी घेतो, काय काळजी करू नका. तरी त्याचा तिकीट कापला आणि अधिकृत उमेदवारापेक्षा जास्तीची मतं त्यांनी घेतली. त्यांनी त्याचं कर्तृत्व दाखवलं, तुम्ही त्याच्या मागे उभं राहिले. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हा प्रश्न यावेळेस देखील समोर आला. मी म्हणालो बाबूराव एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक आहे. हा मुख्यमंत्री देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा आहे. आणि मी मुख्यमंत्री आहे. आता बाबूरावच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. कारण मागच्या वेळेचे मुख्यमंत्री असते तर बाबूरावला विचारलं असतं पैसे किती खर्च करणार आणि बाकी दुसरं काय, आमचं काय तुमचं काय, हे माझ्याकडे काय चालत नाही. माझ्याकडे एवढंच आहे, चांगला कार्यकर्ता आहे, त्याला पुढे आणायचं. मी शिबिरात देखील म्हणालो होतो, माझा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाला की आपली शिवसेना जी आहे बाळासाहेबांच्या विचारांची आहे, बाळासाहेबांच्या विचाराची आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाप्रमाणे काम करणारी, मोदीजींच्या विचाराने या राज्याचा सर्वांगीण विकास करणारी ही आपली शिवसेना आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.